ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट स्टेटमेंट लेटर. पहिल्यांदा त्याच्यामध्ये स्टेटमेंट लेटर. फॉर एक्झाम्पल एक स्टेटमेंट आहे, रवी इज इन 12th स्टँडर्ड. तर या स्टेटमेंटला एका कुठल्या तरी लेटरने रिप्रेझेंट करू शकतो, बरोबर का? ह्याला कुठल्या तरी लेटरने रिप्रेझेंट करू शकतो. काय म्हणू शकतो आपण? लेट ई बी. रवी इज इन 12th स्टँडर्ड. एका स्टेटमेंटला कुठल्या तरी लेटरने डिनोट केलं तर त्याला म्हणायचं स्टेटमेंट लेटर. काय म्हणायचं त्याला? स्टेटमेंट लेटर. इथं दिलं बघा डेफिनेशन, दिसतंय का तुम्हाला? लेटर यूज टू डिनोट स्टेटमेंट्स आर कॉल्ड स्टेटमेंट लेटर्स. ओके. युजली कुठले कुठले लेटर्स यूज करतो आपण? पी, क्यू, आर, एस असे लेटर्स यूज करतो. बाकी दुसरे पण करू शकतो, पण युजली आपण हे करतो. त्याच्यानंतर हे बेटा एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे. फॉर एक्झाम्पल असा एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे, रवी इज इन 12th स्टँडर्ड आणि क्यू, रवी लिव्स इन सोलापूर. आणि कंपाऊंड स्टेटमेंट कसा होता? रवी इज इन 12th स्टँडर्ड and lives in असा सेंटेन्स आहे. त्याच्यातला पहिल्या स्टेटमेंटला हे बेटा पहिल्या स्टेटमेंटला पी नाव दिलेलं आहे, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू नाव दिलं. ह्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपण कसं करतो? पी अँड क्यू असं करतो का? या पी ला म्हणायचं स्टेटमेंट लेटर, याला पण म्हणायचं स्टेटमेंट लेटर. आणि पी अँड क्यू हे जे लिहिलेलं आहे एका कंपाऊंड स्टेटमेंटला, या पी अँड क्यू ने आपण डिनोट केलेलं आहे, याला म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. काय म्हणायचं याला? स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचं. ठीक आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट लेटर्स आणि एक लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केला असेल तर याला म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. याला काय म्हणायचं? स्टेटमेंट पॅटर्न. याला म्हणायचं स्टेटमेंट लेटर्स आणि याला म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. कंपाऊंड स्टेटमेंटच्या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनला काय म्हणायचं? स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचं. ठीक आहे. एवढं लिहू घ्या शॉर्टमध्ये. पुढे आपण काही सॉल्ड एक्झाम्पल्स बघू. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले बरोबर का? म्हणजे हा कंपाऊंड स्टेटमेंट आहे. हा काय आहे? कंपाऊंड स्टेटमेंट आहे. हा काय आहे? कंपाऊंड स्टेटमेंट आहे. याचा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. काय तयार करायचं आहे? ट्रूथ टेबल. हे बघा कंपाऊंड स्टेटमेंट इथे लिहितो. पहिल्यांदा मला सांगा इथं स्टेटमेंट लेटर्स किती आहेत? स्टेटमेंट लेटर किती आहेत? स्टेटमेंट लेटर किती आहेत? पी आणि क्यूच आहेत फक्त. स्टेटमेंट लेटर किती आहेत? दोन आहेत, पी आणि क्यू. तर यांचा जर ट्रूथ टेबल बनवायचा असेल तर ह्यांचे चार पॉसिबल काय होणार आहेत? कॉम्बिनेशन्स असणार आहेत. ह्यांचे चार पॉसिबल कॉम्बिनेशन्स असणार. म्हणजे हा ट्रू, फॉल्स, फॉल्स, हा ट्रू, हा फॉल्स, हा ट्रू, हा फॉल्स, असे चार पॉसिबल कॉम्बिनेशन असणार. पहिल्यांदा हे बेटा या ब्रॅकेट मधला पार्ट, एवढ्याच पार्टचा ट्रूथ व्हॅल्यू बघूया. क्यू इम्प्लाइज पी, याची ट्रूथ व्हॅल्यू बघूया. क्यू इम्प्लाइज पी. पहिल्यांदा क्यू कन्सिडर करायचं, नंतर ना पी. क्यू मग पी. इम्प्लाइजचं रूल आपल्याला माहिती आहे, फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स असतो, बरोबर का? इथे बघू फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का? नाही. फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का? नाही. फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का? आहे बघा. फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर काय असतो? फॉल्स. फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का? नाही. फर्स्ट ट्रू देन फॉल्स असेल तर फॉल्स असतो, नाहीतर काय असतो? ट्रू असतो. काय असतो? येते का लक्षात? ए बेटा पुढे बघा. आता एवढ्या पार्टचा आपण काय केलं? ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट केलं. आता पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचा ए बेटा या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचा ट्रूथ व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. पी इम्प्लाइज क्यू मायनस क्यू इम्प्लाइज पी. पी इम्प्लाइज ब्रॅकेटमध्ये क्यू इम्प्लाइज पी, बरोबर का? आता पहिला याला कन्सिडर करायचं, मग याला कन्सिडर करायचं. पी ची ट्रूथ व्हॅल्यू बघायची, त्याच्यानंतर क्यू इम्प्लाइज पी ची ट्रूथ व्हॅल्यू बघायची. आणि इम्प्लाइजचा आपल्याला रूल माहिती, फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स. हे पहिल्यांदा बघायचं, मग हे बघायचं. फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का? नाही.
फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का नाही, फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का नाही, फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का नाही, फर्स्ट ट्रू देन फॉल्स असेल तर काय असतो, फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स, नाहीतर काय असतो ट्रू. तर हा जो स्टेटमेंट आहे, हा कंपाऊंड स्टेटमेंट प्रत्येक केसमध्ये ट्रूच असणार आहे. प्रत्येक केसमध्ये काय असणार आहे, ट्रू असणार आहे. पी हा सिंपल स्टेटमेंट ट्रू असू द्या फॉल्स असू द्या, क्यू हा स्टेटमेंट ट्रू असू द्या फॉल्स असू द्या, ओव्हरऑल हा जो कंपाऊंड स्टेटमेंट आहे तो नेहमी ट्रूच असणार आहे. येते का लक्षात? एखादा कंपाऊंड स्टेटमेंट नेहमी ट्रूच राहणार असेल तर त्या प्रकारच्या कंपाऊंड स्टेटमेंटला टॉटॉलॉजी म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? टॉटॉलॉजी म्हणायचं. इथे विचारलं की आपल्याला कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स, फक्त ट्रूथ टेबल तयार करायला सांगितले. इथे दिलेला आहे बघा तो कन्सेप्ट बेटा, इथे दिलेला आहे बघा, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी. टॉटॉलॉजी म्हणजे काय? एखादा कंपाऊंड स्टेटमेंट नेहमी ट्रूच राहत असेल तर त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी, नेहमी फॉल्स राहत असेल तर त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन, कधी ट्रू कधी फॉल्स राहत असेल तर त्याला म्हणायचं कॉन्टिन्जन्सी. हे मी पुढे सांगतो, आता फक्त ट्रूथ टेबल तयार करूया. हा शॉर्ट एक्झाम्पल होता, ठीक आहे. पुढचे क्वेश्चन तिकडे सांगू का? हे बेटा ते लक्षात आलं का तुम्हाला? लक्षात आलं का? टेक्स्टबुक मध्ये आहे. हा सेकंड वन बघ, सेकंड एक्झाम्पल बघ. हे बेटा सेकंड एक्झाम्पल बघ, सेकंड एक्झाम्पल बघ. हे बेटा स्टेटमेंट पॅटर्न कंपाऊंड स्टेटमेंट काय दिलं बेटा? निगेशन पी ऑर क्यू डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ पी अँड क्यू, बरोबर का? तर पहिल्यांदा या स्टेटमेंट पॅटर्नला बघून मला सांगा, स्टेटमेंट पॅटर्नला बघून सांगा, या स्टेटमेंट पॅटर्नला बघून सांगा की याच्यामध्ये किती स्टेटमेंट लेटर्स आहेत. स्टेटमेंट लेटर्स किती आहेत? पी एक दिसतोय, बरोबर का? क्यू एक दिसतोय, बरोबर का? दोनच आहेत. निगेशन पी जे आहे त्याला वेगळं स्टेटमेंट लेटर कन्सिडर करायचं नाही, निगेशन क्यू ला वेगळं स्टेटमेंट लेटर कन्सिडर करायचं आहे. तर दोनच स्टेटमेंट्स असतील तर चार पॉसिबल कॉम्बिनेशन होणार. पी चे ट्रूथ व्हॅल्यूजचे चार पॉसिबल व्हॅल्यूज असणार आहेत, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, क्यू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. या दोघांचा पी आणि क्यूचा हे चार पॉसिबल कॉम्बिनेशन होणार आहेत. दोन स्टेटमेंट लेटर असेल तर पहिले दोन कॉलम हे फिक्स लिहायचंच, ट्रू टेबलमध्ये पहिले हे दोन कॉलम फिक्स लिहायचेच. आता स्टेटमेंट पॅटर्न मध्ये बघा, निगेशन पी पण लागायचंय, बरोबर? निगेशन पी लागायचंय, तर निगेशन पी तयार करून ठेवतो. निगेशन पी कसं तयार करायचं? हा ट्रू असेल तर हा फॉल्स, हा ट्रू असेल तर हा फॉल्स, हा फॉल्स असेल तर ट्रू, हा फॉल्स असेल तर हा. त्याच्यानंतर ना हा पहिला ब्रॅकेट तयार करतो. पहिला ब्रॅकेट, पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी ऑर क्यू आहे, निगेशन पी क्यू या दोघांना कशाने जोडायचं? ऑरनी. आणि ऑरचा रूल काय आहे? बोथ फॉल्स तर फॉल्स आहे बघा. या दोघांना जोडत असताना बोथ फॉल्स तर फॉल्स, बोथ फॉल्स आहे का? नाही. बोथ फॉल्स आहे का? आहे. बोथ फॉल्स तर फॉल्स, बोथ फॉल्स आहे का? नाही. बोथ फॉल्स आहे का? नाही. बोथ फॉल्स तर फॉल्स, नाहीतर बाकी केसमध्ये काय लिहायचं? ट्रू लिहायचं. येते लक्षात? या पहिल्या ब्रॅकेटचा तर झाला. आता हा दुसरा ब्रॅकेट बघू. दुसरा ब्रॅकेट पी अँड क्यू, पी आहे क्यू आहे, या दोघांना कशाने जोडायचंय? अँडनी, बरोबर? आणि अँडचा रूल काय आहे? अँडचा रूल काय आहे? बोथ ट्रू तर ट्रू, ठीक आहे. हे बघा अँडचा कॉलम इकडे बनवलाय, पी अँड क्यू बोथ ट्रू तर ट्रू, बोथ ट्रू आहे का? नाही. बोथ ट्रू आहे का? नाही. बोथ ट्रू आहे का? नाही. बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर बाकी केसमध्ये काय लिहायचं? फॉल्स, ठीक आहे. हा ब्रॅकेट तर झाला. निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट बघूया. निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट, या ब्रॅकेटचा निगेशन लिहूया. या ब्रॅकेटचा, या पी अँड क्यूचा निगेशन ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर ट्रू, उलट लिहायचं. तर आपल्याला इकडे काय मिळालं बघा, हा ब्रॅकेट जो आहे तो कुठे मिळाला आपल्याला? इकडे मिळाला, बरोबर? हा ब्रॅकेट कुठे मिळाला? हा दुसरा कुठे मिळाला? इकडे मिळाला. आता या पहिल्या आणि दुसऱ्याला कशाने जोडलेलं आहे? डबल इम्प्लाइजनी जोडले, बरोबर का? तो पूर्ण स्टेटमेंट लेटर, पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न इकडे लिही. या दोघांना कशाने जोडायचं आहे? डबल इम्प्लाइजने. आणि या डबल इम्प्लाइजचा रूल काय? बोथ सेम तर ट्रू, बोथ सेम आहे का? नाही. बोथ सेम आहे का? नाही. बोथ सेम आहे का? आहे. बोथ सेम तर ट्रू, बोथ सेम तर ट्रू, नाहीतर काय असणार आहे? फॉल्स. तर पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी लिहिली लक्षात येते? येते का लक्षात? बेटा मी ते स्टार्ट केलं का नाही केलं? केलं स्टार्ट. हे बेटा आणखी एक सांगतो, हे बघ इथं स्टेटमेंट लेटर्स किती आहेत? स्टेटमेंट लेटर किती आहेत? दोनच आहेत. पी एक आहे, क्यू एक आहे, बरोबर का? दोन स्टेटमेंट लेटर्स असेल तर हे पहिले दोन कॉलम फिक्स आहे, ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स.
हे लिहायचं कसं? 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, दोनदा ट्रू दोनदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स. हे 2 कॉलम फिक्स आहे. अजून काय काय लागायचंय? निगेशन पी एक लागायचं बघा. ह्याला निगेट करून लिहितो. ट्रू असेल तर फॉल्स, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर ट्रू. निगेशन क्यू पण लागायचं आहे आपल्याला. तर निगेशन क्यूचा कॉलम पण तयार करून ठेवतो. क्यू वरनं निगेशन क्यू कसं लिहिणार? ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. उलट करून लिहायचं. बरोबर का? आता हा ब्रॅकेट मधला पहिला लिहूया. निगेशन पी आणि निगेशन क्यू ला कशाने जोडायचंय? अँड ने जोडायचंय. निगेशन पी आणि निगेशन क्यू याला कशाने जोडायचंय? अँड ने. अँडचा रूल काय आहे? बोथ ट्रू तर ट्रू. बघा, बोथ ट्रू आहे का? नाही. बोथ ट्रू आहे का? नाही. बोथ ट्रू आहे का? नाही. बोथ ट्रू आहे का? आहे. बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स. तर हे ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू तर लिहिलो आपण. आता पूर्ण हा पहिला पार्ट जो आहे, निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट, निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट त्याची ट्रूथ व्हॅल्यू करू. या ब्रॅकेटचा निगेशन करूया. बरोबर का? याचं निगेशन केलं तर फॉल्सचा ट्रू होत आहे, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा ट्रू, ट्रूचा फॉल्स. ठीक लक्षात. त्याच्यानंतर आता पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट लिहूया. हा पहिला पार्ट तर झाला आपल्याकडे तयार. ऑर क्यू, बरोबर का? याला क्यू बरोबर जोडायचंय. हे बघा, याला आणि क्यू ला, इथे क्यू आहे बघा, इथे क्यू आहे. या कॉलमला आणि या कॉलमला, या कॉलमचे आणि या कॉलमचे ट्रूथ व्हॅल्यू ला कशाने जोडायचंय? ऑरने. ऑरचा रूल काय? बोथ फॉल्स तर फॉल्स. इथे आणि इथे फॉल्स आहे का? नाही. बोथ फॉल्स आहे का? नाही. बोथ फॉल्स आहे का? नाही. बोथ फॉल्स आहे का? आहे. बोथ फॉल्स असेल तर फॉल्स, नाहीतर बाकी केसमध्ये हे झाली ट्रूथ व्हॅल्यू. येते का लक्षात? त्याच्यानंतर पुढचा बघा. आता किती स्टेटमेंट लेटर्स आहेत? आता किती स्टेटमेंट लेटर्स आहेत? हे बेटा, आता किती स्टेटमेंट लेटर आहेत? पी, क्यू आणि आर. 3 डिफरंट स्टेटमेंट लेटर्स आहेत. 3 डिफरंट स्टेटमेंट लेटर्स आहेत. 2 असेल तर 4 पॉसिबल कॉम्बिनेशन होतात. आणि 3 स्टेटमेंट लेटर्स असेल तर 8 पॉसिबल कॉम्बिनेशन होतात. किती कॉम्बिनेशन होतात? 8. 8 पॉसिबल कॉम्बिनेशन आहे. ते 8 पॉसिबल कॉम्बिनेशन लिहायचे कसे बघा? 4 वेळा ट्रू, 4 वेळा फॉल्स, दोनदा ट्रू, दोनदा फॉल्स, दोनदा ट्रू, दोनदा फॉल्स. आणि तिसऱ्या कॉलममध्ये ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. लिहिता येईल का? हे बघा, लिहायचं कसं बघा. पहिल्यांदा पी, मग क्यू, मग आर. पीचा कॉलम कसा लिहायचा? 4 वेळा ट्रू, 4 वेळा फॉल्स, 4 वेळा फॉल्स. ठीक आहे. हे बेटा, क्यूच्या कॉलम मध्ये कसं लिहायचं बघा? दोनदा ट्रू, दोनदा फॉल्स, दोनदा ट्रू, दोनदा फॉल्स. आरच्या कॉलम मध्ये ट्रूथ व्हॅल्यूज कशी लिहायची? एकदा ट्रू, एकदा फॉल्स, एकदा ट्रू, एकदा फॉल्स, एकदा ट्रू, एकदा फॉल्स, एकदा ट्रू, एकदा फॉल्स. येते का लक्षात? तर हे पहिले 3 कॉलम असे तयार करायचे. 4 वेळा ट्रू, 4 वेळा फॉल्स, दोनदा ट्रू, दोनदा फॉल्स, दोनदा ट्रू, दोनदा फॉल्स, एकदा ट्रू, एकदा फॉल्स, एकदा ट्रू, एकदा फॉल्स, एकदा ट्रू, एकदा फॉल्स, एकदा ट्रू, एकदा फॉल्स. हे झाल्यानंतर अजून काय काय लागायचं बघा स्टेटमेंट पॅटर्न मध्ये? निगेशन आर लागायचे. बरोबर का? निगेशन आर. निगेशन कुणाचं लागायचं? फक्त आरचा लागायचं. आरला निगेट करून ठेवतो. आरचा निगेशन लिहून ठेवतो. हा चौथा लेटर नाही आहे. बरोबर का? 3 स्टेटमेंट लेटर्स आहेत. बरोबर का? 3 स्टेटमेंट लेटर आहेत. निगेशन ऑफ आर जे आहे ह्याचा व्हर्जन आहे. ठीक आहे. तर ट्रूचा फॉल्स, याला निगेट कसं करणार? ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू. निगेशन ऑफ आर पण लिहून केलं. त्याच्यानंतर ना पहिला ब्रॅकेट पी अँड क्यू. पी आणि क्यू ला मध्ये काय जोडायचंय? अँड. अँडचा रूल काय? बोथ ट्रू तर ट्रू. बोथ ट्रू आहे का? तर ट्रू लिहायचं. बोथ ट्रू आहे का? तर ट्रू, ट्रू लिहायचं. बोथ ट्रू आहे का? नाही. 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 बोथ ट्रू असेल तर ट्रू, नाहीतर बाकी सगळ्या केसमध्ये काय लिहायचं? फॉल्स लिहायचं. आता हा पहिला स्क्वेअर ब्रॅकेट बघा. पहिला पार्ट पी अँड क्यू हे तर मिळालं आपल्याला. ऑर आर याचं कॉम्बिनेशन कुणाबरोबर करायचं? आता आर बरोबर. पी अँड क्यूचं कॉम्बिनेशन कुणाबरोबर करायचं? आर बरोबर. आणि या दोघांच्या मध्ये काय आहे? या दोघांच्या मध्ये काय आहे? ऑर आहे. ऑरचा फॉर्म्युला काय? बोथ फॉल्स तर फॉल्स. बोथ फॉल्स आहे का? नाही. बोथ फॉल्स आहे का? नाही. बोथ फॉल्स आहे का? नाही. बोथ फॉल्स आहे का? आहे. बोथ फॉल्स तर फॉल्स. बोथ फॉल्स आहे का? नाही. बोथ फॉल्स आहे का? आहे. बोथ फॉल्स तर फॉल्स. बोथ फॉल्स आहे का? नाही. बोथ फॉल्स आहे का? आहे. बोथ फॉल्स तर फॉल्स लिहायचं. नाहीतर उरलेल्या बाकी केसमध्ये काय लिहायचं? ट्रू लिहून टाकायचं. बरोबर का? हा पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटचा ट्रूथ व्हॅल्यू मिळाला आपल्याला. आता दुसरा स्क्वेअर ब्रॅकेट. दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू परत लागायचं बघा. ऑलरेडी पी अँड क्यू कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण. हे परत कॅल्क्युलेट करत बसायचं. बरोबर का? पी अँड क्यू ऑलरेडी आपण काय केलेलं? ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करून ठेवलेली आहे.
आता याचं कॉम्बिनेशन निगेशन आर बरोबर करायचं आहे, याचं कॉम्बिनेशन निगेशन आर बरोबर करायचं, बरोबर का? या दोघांचे ट्रूथ व्हॅल्यू रेडी आहेत आपल्याकडे. निगेशन आर चे पण ट्रूथ व्हॅल्यूज आहेत, पी अँड क्यू चे पण ट्रूथ व्हॅल्यूज आहेत, बरोबर का? या दोघांना कशाने जोडायचंय? ऑर ने. या दोघांना कशाने जोडलंय? ऑर ने. ऑरचा रूल काय आहे? बोथ फॉल्स तर फॉल्स आहे का बुक? बोथ फॉल्स आहे का नाही? बोथ फॉल्स आहे का नाही? बोथ फॉल्स तर फॉल्स लेक्स, बरोबर का? बोथ फॉल्स आहे का नाही? बोथ फॉल्स तर फॉल्स. बोथ फॉल्स आहे का नाही? बोथ फॉल्स तर फॉल्स. बाकी सगळ्या केसमध्ये काय लिहायचं? ट्रू. तर आपल्याला बेटा इकडे पहिला ब्रॅकेट मिळाला, बरोबर का? हा पहिला ब्रॅकेट इकडे मिळाला होता. हा दुसरा ब्रॅकेट कुठे मिळाला? इकडे भेटला. आता या दोघांना कशाने जोडायचंय? अँड. अँडचा रूल काय आहे? बोथ ट्रू तर बोथ ट्रू असेल तर हे ट्रू आहे ना, बोथ ट्रू तर हा ट्रू. बोथ ट्रू आहे का नाही? 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 बोथ ट्रू असतील तर ट्रू, नाहीतर बाकी केसमध्ये फॉल्स. तर या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केली, बरोबर का? याला म्हणायचं ट्रूथ टेबल. याला काय म्हणायचं? ट्रूथ टेबल. एक तुम्ही ट्राय करता का? हे बेटा हा तुम्ही ट्राय करता का? हा तुम्ही ट्राय करा. बेटा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, युजिंग द ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलेन्सेस. इक्विव्हॅलेंट म्हणजे काय? हे बेटा अल्जेब्रामध्ये इक्वेशन असतो का नाही, 3 + 4 = 7, बरोबर का? याला काय म्हणायचं? इक्वेशन म्हणायचं. याला काय म्हणायचं? इक्वेशन. मध्ये इक्वल टू ची साइन असेल तर इक्वेशन आहे. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडची व्हॅल्यू सेम आहे, हे इक्वेशन आहे. सिमिलरली हे बेटा लेफ्ट हँड साइडचा स्टेटमेंट पॅटर्न आणि राईट हँड साइडचा स्टेटमेंट पॅटर्न, त्याची ट्रूथ व्हॅल्यू, बरोबर, हे सेम आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू आणि याची ट्रूथ व्हॅल्यू सेम जर असेल तर हे दोन स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलेंट आहेत असं म्हणू शकतो. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू कुठे असते? याची ट्रूथ व्हॅल्यू शेवटच्या कॉलममध्ये असते, बरोबर का? याचा ट्रूथ टेबल बनवायचा, शेवटच्या कॉलममध्ये ट्रूथ व्हॅल्यूज काय बघायची? याचा ट्रूथ टेबल बनवायचा, शेवटच्या कॉलममध्ये ट्रूथ व्हॅल्यूज काय बघायची? याच्या ट्रूथ टेबलमध्ये शेवटच्या कॉलममध्ये जे आहे तेच याच्या ट्रूथ टेबलच्या शेवटच्या कॉलममध्ये जर असेल तर हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न्स काय असणार आहेत? इक्विव्हॅलेंट असणार आहे. काय असणार आहे? इक्विव्हॅलेंट असणार आहे. चेक करूया आपण. तर पहिल्यांदा ए बेटा पी अँड क्यू दोन स्टेटमेंट लेटर्स आहेत, तर 4 कॉम्बिनेशन होती, 4 कॉम्बिनेशन करून लिहिलेले. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, बरोबर. लेफ्ट हँड साइडला जो स्टेटमेंट पॅटर्न आहे बेटा, लेफ्ट हँड साइडला जो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो पहिल्यांदा तयार करूया. का आहे तो? आणि निगेशन क्यू पण लागायचं. निगेशन क्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून ठेवलेले, बरोबर का? निगेशन क्यू पण लागायचे आपल्याला, क्वेश्चन मध्ये निगेशन क्यू लागायचं नाही, तो कॅल्क्युलेट करून ठेवलेला. त्याच्यानंतर ना पी अँड क्यू लेफ्ट हँड साइड कॅल्क्युलेट करूया. लेफ्ट हँड साइडची ट्रूथ व्हॅल्यू काय केली? पी अँड क्यू. पी अँड क्यू. अँडचा रूल काय आहे? बोथ ट्रू तर ट्रू. अँडचा रूल काय आहे? बोथ ट्रू तर ट्रू. बोथ ट्रू तर ट्रू. बोथ ट्रू आहे का नाही? बोथ ट्रू आहे का नाही? बोथ ट्रू आहे का नाही? बोथ ट्रू असेल तर ट्रू, नाहीतर बाकी केसमध्ये फॉल्स. लेफ्ट हँड साइड तर लेफ्ट हँड साइड ची ट्रूथ व्हॅल्यू तर मिळाली बघा. लेफ्ट हँड साइडची ट्रूथ व्हॅल्यू इकडे मिळाली. लेफ्ट हँड साइडची ट्रूथ व्हॅल्यू इकडे भेटली. आता राईट हँड साइडचा हा जो राईट हँड साइड आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय ती? त्याची डायरेक्टली भेटणार नाही. पहिल्यांदा हा ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल. ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू बघा. पी आपल्याकडे आहे, पी चे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत. निगेशन क्यू पण आहे आपल्या. पी आणि निगेशन क्यू ला कशाने जोडायचंय? इम्प्लाइजनी, इफ देननी जोडायचं. आणि इफ देनचा रूल काय? फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स. फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का? आहे. फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स. फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का? नाही. फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का? नाही. फर्स्ट ट्रू देन फॉल्स आहे का? नाही. फर्स्ट ट्रू देन फॉल्स तर फॉल्स. बाकी केसमध्ये ट्रू. हा मिळाला राईट हँड साइड. हा काय मिळाला? अजून राईट हँड साइड मिळाला नाही. हा बा अजून राईट हँड साइड मिळाला नाही. राईट हँड साइड काय? निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट आहे. राईट हँड साइड काय आहे? निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट. या ब्रॅकेटचं निगेशन करावं लागेल. याचा निगेशन केल्यावर काय होईल? फॉल्सचा ट्रू, ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स. तर राईट हँड साइड इथं मिळाला बघा. हा लेफ्ट हँड साइडचा कॉलम आहे, हा राईट हँड साइडचा कॉलम. ते दोन्ही सेम आहेत का बघा? इथे ट्रू, इथे ट्रू, इथे फॉल्स, इथे फॉल्स, इथे फॉल्स, इथे फॉल्स, इथे फॉल्स, इथे फॉल्स. सेम जर असेल तर हे बेटा हा काय आहे? हा स्टेटमेंट कसा आहे? इक्विव्हॅलेंट आहे. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड काय आहे? इक्विव्हॅलेंट आहे. युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट लॉजिकल इक्विव्हॅलेन्सेस. लॉजिकल इक्विव्हॅलेन्सेस आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्विव्हॅलेंट आहे. ठीक आहे. काय लिहिलंय बघा? कॉलम 4 अँड कॉलम 6 आर आयडेंटिकल, देअरफॉर जो स्टेटमेंट लिहिलेला आहे तो बरोबर आहे. दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस. हे 3 लाईन
याला काय म्हणायचं इक्विव्हॅलेंट म्हणायचं. काय म्हणायचं? हा स्टेटमेंट पॅटर्न इज इक्विव्हॅलेंट टू सेकंड स्टेटमेंट पॅटर्न. दिस इज इक्विव्हॅलेंट टू दिस. असं भेटलं आपल्याला. जे लिहिलं होतं तेच परत एकदा लिहायचं.